नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज बजेट सादर झालं आहे, केंद्रीय बजेट. तर मित्रांनो, शेतकऱ्यांना काय मिळालं, कर्जमाफीबद्दल काही झालं आहे का? तर शेतकरी मित्रांनो, आज जे बजेट सादर झालं त्याच्यामध्ये विशेषतः जे नवीन शेतकरी आहे, नवीन स्टार्टअप ज्यांना शेतीमधून किंवा दुग्ध व्यवसायामधून किंवा मत्स्य व्यवसायामधून ज्यांना स्टार्टअप करायचे आहे अशा शेतकऱ्यासाठी हे बजेट होतं. विशेषतः म्हणजे कर्जमाफीचा याच्यात काही उल्लेख झाला नाही, खताच्या भावाचा कमी होतील, दर होतील, सबसिडी वाढेल, कमी होईल याचा काही उल्लेख झालेला नाही. तर कर्जमाफीबद्दल याच्यामध्ये काही उल्लेख झालेला नाही. आणि विशेषतः किसान क्रेडिट कार्ड म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता. किसान क्रेडिट कार्ड इथून मागं जी मर्यादा होती 3 लाखापर्यंत, त्याची मर्यादा वाढून आता ती 5 लाखापर्यंत झालेली आहे. तर ज्या बी शेतकऱ्यांनी किसान क्रेडिट कार्ड काढलेलं नसेल अशा शेतकऱ्यांनी लवकर क्रेडिट कार्ड काढून घेणे. शेतकरी मित्रांनो, हे जे बजेट झालेलं आहे आजचं, ह्या बजेटचा अर्थ एकच आहे की कुठल्याही कर्जमाफी भविष्यामध्ये होणार नाही आणि शेतकऱ्यांनी त्या आशेवर न राहता स्वतःचं स्टार्टअप करणे. आणि तुम्हाला वित्तीय सहाय्य भरपूर भेटेल, पण ते कर्जातर्फेच आणि त्याची रिटर्न तुम्हाला भरावं लागेल. तर शेतकरी मित्रांनो, हे आजचं असं बजेट होतं. तर नवीन शेतकरी ज्यांना स्टार्टअप करायचे आहे शेतीच्या रिगार्डिंग, तर त्या शेतकऱ्यांसाठी 5 लाखापर्यंतचे लोनची मर्यादा वाढवलेली आहे. पहिली 3 लाखापर्यंत होती क्रेडिट कार्डला पण, आणि आता एक नवीन योजना आणलेली आहे मत्स्य पालनसाठी आणि दुग्ध व्यवसायामध्ये 5 लाखापर्यंत आता नवीन शेतकऱ्यांसाठी सरकारने हे धोरण आणलेलं आहे. तर मित्रांनो, भविष्यात शेती प्लस मध्यम व्यवसाय ह्या गोष्टीला स्वीकारच लागणार आहे. शेतकऱ्यांना कुठलाही भाव मिळणार नाही, तर स्टार्टअप स्वतःलाच करावं लागणार आहे.